नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपले मास्टर क्लास A1 या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शिष्यवृत्ती यातील जल प्रतिबिंब हे बघणार आहोत। फार वेळेस आपल्याला जल प्रतिबिंब यावर हमखास प्रश्न शिष्यवृत्तीला विचारला जातो आणि तो हमखास प्रश्न तुमच्याकडून नक्कीच सॉल्व्ह व्हायला पाहिजे, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। तर मित्रांनो, आज ट्रिक्स घेऊन आलेलो आहे की जल प्रतिबिंब तुम्हाला विचारलं का डायरेक्ट एकच गोष्ट लक्षात ठेवायची, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती। तर बघा कसं, तर आलं लक्षात। तर बघा, तुम्हाला इथे काही अल्फाबेट दिलेले आहेत, काही अंक दिलेले आहेत, इंग्लिश मधून पण आहे आणि मराठी मधून सुद्धा आहे। मग हे करताना काय करायचं तर आपण शिकलो आता की आपल्याला वरची बाजू खाली करायची आणि खालची बाजू वरती करायची। तर यात एक उदाहरण बघूया। जर हा व्यक्ती असा उभा आहे, हा व्यक्ती असा उभा आहे की नाही, तर याचे पाय कुठे रे? खाली। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचे पाय कुठे येतील? वरती। लक्षात, याला म्हणतात जल प्रतिमा। बघा, त्याची साईड चेंज झालेली नाही, पण त्याची जी खालची बाजू आहे ते वरती आली आणि वरची बाजू खाली झाली। जेव्हा तुम्ही जल प्रतिबिंबाची मित्रांनो आकृती काढणार, तुम्हाला सांगितलं ते बघा, एक आकृती देता आणि 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात। मग त्यात काय करायचं, जर एखादी आपल्याला आकृती दिलेली आहे, आता समजा आपल्याला काय दिलेलं आहे? 5 दिलेला आहे। किती दिलेला आहे? 5। तर मग आता साईड चेंज होणार आहे का? नाही, फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती। मग आता ही खालची बाजू आहे की नाही, साईड चेंज करायची नाहीये, मग ही खालची बाजू जशीची तशी आली। आता ही बाजू चेंज होणार आहे का? नाही, फक्त ही वरची बाजू कुठे जाईल? खाली जाईल। म्हणजे तुमचे 5 असे येतील। लक्षात, अशा पद्धतीने मित्रांनो जल प्रतिबिंब काम करत असते। आता हा यम तुम्हाला दिसतोय की नाही? हा यम आहे। आता हा यम मित्रांनो काय होणार आहे का, त्याची फक्त काय होईल का, वरची बाजू खाली येईल आणि खालची बाजू वरती येईल, डावी बाजू उजवी होणार नाही। मग आता याचे पाय दोघा खाली आहे, मग इथे काय येईल रे? वरती येतील ती पाय, आणि हा असा बनेल। लक्षात, वरची बाजू ही होती ती कुठे आली? खाली आली, आणि खालची बाजू मित्रांनो कुठे गेलेली आहे? वर गेलेली। अशा पद्धतीने हे जल प्रतिबिंब काम करत असते। त्याच पद्धतीने आता बघा, याच्यामध्ये सोपे ट्रिक जे आहे त्यात बघा, बी बदलतोय का? नाही, म्हणजे बी बदलत नाही। सी बदलतोय का? नाही। डी बदलतोय? नाही। ई सुद्धा बदलतोय का? नाही। त्यानंतर एच बदलतोय का? नाही। आय बदलतोय? नाही। के नाही। लक्षात, बघा, हा ओ सुद्धा बदलत नाहीये, हा एक्स बदलत नाही। म्हणजे जर तुम्ही विचार केला मित्रांनो की बी सी डी ई एच आय के हा ओ आणि तो एक्स हे बदलत नाहीत, म्हणजे हे पाठ करून घ्यायचे की हे जर समोर आले, यांचं जर आपल्याला जल प्रतिबिंब काढायचं म्हटलं तर ते जसे ते तसे लिहून ठेवायचे, ते बदलत नाही। पण जेव्हा एखादा दुसरा तुम्हाला दिलेला असेल, तुम्हाला यल दिलेला आहे, तर आपल्याला माहितीये की वरची बाजू खाली करायची आणि खालची बाजू वरती करायची। बघा, जल प्रतिबिंबाच्या समोर काय लिहून ठेवायचं? वरची बाजू खाली करायची आणि खालची बाजू वरती करायची। आजची आपली ट्रिक्स काय मित्रांनो की जल प्रतिबिंब सोडवताना वरची बाजू खाली करायची आणि खालची बाजू वर करायची। लक्षात, तर आता यल दिलेला आहे आपल्याला, आपण शिकलोय की वरची बाजू कुठे करायची? खाली, आणि खालची बाजू वरती। मग ही खालची बाजू आहे तिला आपण वरती करणार, साईड न चेंज करता तुमचा यल तयार झाला। सोपं झालं की नाही? अशा पद्धतीने मित्रांनो जल प्रतिबिंब हे चॅप्टर सोडवताना एकच ट्रिक्स लक्षात ठेवायची। कोणती ट्रिक्स? की वरची बाजू खाली करायची आणि खालची बाजू वर करायची। तुम्हाला जल प्रतिबिंब अजिबात कठीण जाणार नाही। सोपं वाटते की नाही? अशा पद्धतीने मित्रांनो जल प्रतिबिंब सॉल्व्ह करायचं। आलं लक्षात? थँक्यू। अशा पद्धतीने मित्रांनो जल प्रतिबिंब सोडवताना
अतिशय सोप्या पद्धतीची ट्रिक्स लक्षात ठेवायची। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीचे विविध ट्रिक्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या। काही जर तुमची प्रतिक्रिया असेल तर कमेंट्स करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांमध्ये आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा। थँक्यू।